काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, सहज बोलणे हितोपदेश, सहज बोलणे हितोपदेश, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स्य धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स्य धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, वर्णानामर्थ संघानाम, बेस कमी करायचा, बेस कमी करा, वर्णानामर्थ संघानाम, रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, चलत्कुण्डलं वसुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता, मंगल भवना मंगल हारी, मंगल भवना मंगल हारी, नमो सुदशरथ अजिर बिहारी, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा। समर्थ सद्गुरु, थोडा स्वराचा आवाज कमी करा। समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या औचित्यानं संपन्न होत असणारा आपला या शेंदूरजना घाट या नगरीमधला हा सुंदर असा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमामध्ये आज प्रगट दिनाच्या आदल्या दिवशी कीर्तनरूपी वाघपुष्प समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करायचं आहे। त्याच्याकरता आपण सगळे एकत्रित जमलेलो आहोत। पंचपद चौक आहे, पंचपद चौक आहे, पण अडचण अशी आहे की मला एकच तोंड आहे, मी 5 कडं तोंड करू शकत, आणि आपल्याला सवय आहे हिंदू समाजाला
आपण एकत्रित राहा. मागं भरपूर जागा आहे, पण त्यांना म्हणूनही ते तिकडे गेले नाही, कारण की त्यांचा गट तिथं आहे ना. आणि सध्या महाराष्ट्रात गटातटात राहण्याची परंपरा आहे. विठ्ठला विठ्ठला. पण काही हरकत नाही, जिथं बसले असाल तिथून माझे शब्द ऐका. मी याच्याकरता म्हटलं होतं का मी दिसेलही तुम्हाला आणि मग कन्व्हर्सेशन व्यवस्थित होईल. पण माझे शब्दही ऐकण्यासारखे आहे आणि मी पाहण्यासारखाच होतो. नीट काळजीपूर्वक कीर्तन ऐका. आपल्याला 10 वाजेपर्यंत या अभंगाचं चिंतन करायचं आहे. विशेष करून समस्त गजानन महाराजांची भक्त मंडळी आपण एकत्रित येऊन गेल्या 3 वर्षापासून हा उत्सव साजरा करत आहात आणि माझी तुमच्या या गावामध्ये येण्याची ही पहिली वेळ आहे. तुमचं गाव पारमार्थिक आहे. या गावातले 2 सप्त्याचा नावलौकिक महाराष्ट्रामध्ये आहे. एक केदारेश्वर भगवंताचा सप्ताह जो होतो तो, आणि दुसरा बालगोपाळांचा जो सप्ताह होतो. कारण की इथे जेव्हा वक्ते बाबा यायचे ना, तेव्हा माझ्या घरी बरेच वेळा ते थांबले होते इथे येता येता. मग ते सांगून जायचे. तेव्हापासून या गावाचं नाव डोक्यात आहे. आणि आम्हाला बरेच वेळा कीर्तनामध्ये साथ करणारे विपिन महाराज इच्छे आहे. आमच्यासोबत थोडे मित्रत्वाचे संबंध असणारे भूषण महाराजही इच्छे आहे. पण त्यांचे संबंध जवळचे होते, पण कधी येण्याचा योग आला नाही. पण आमच्या अक्षय दादामुळं आणि दादांमुळं इथे येण्याचा योग आला. आवाज दादा बरोबर करा, क्लिअर ठेवा, बेस कमी करा, इको मामूली ठेवा, गेन थोडा वाढवा, ट्रबल थोडा द्या. विठ्ठला विठ्ठला. कुंडली कमला गजानन महाराज. अधिक जास्त परिहार देत नाही, अभंगाचं चिंतन मांडतो. संत महात्म्यांच्या निमित्तानं उत्सव आहे आणि महाराष्ट्र फार भाग्यवान आहे. या दृष्टीने महाराष्ट्र या दृष्टीनं फार भाग्यवान आहे. तुम्ही माझ्या कीर्तनाची जी ॲडव्हर्टाईज केली ना, त्याच्यामध्येच एक वाक्य मी बोललो होतो की या देशामध्ये अन्नाचा दुष्काळ पडेल, धान्याचा दुष्काळ पडेल, पाण्याचा दुष्काळ पडेल, कशाचाही दुष्काळ पडेल, पण या देशामध्ये संताचा दुष्काळ कधी पडेल. आणि आपण फार भाग्यवान आहोत की आपला जन्म महाराष्ट्रामध्ये आहे. बाकीचे राष्ट्र आहेत, आपलं राष्ट्र महाराष्ट्र आहे. कारण इथं संतांचा जन्म आहे आणि संत परंपरा ज्यांच्यापासून आपण ओळखतो, वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही या अँगलनं कधी पाहिलं का की त्यांच्या घरी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबाच्या घरी 4 मुलं जन्माला आली आणि 4ही संत बनली. 4 मुलं जन्माला आली, 4ही संत बनली. तुकोबाराय ज्यांच्या हातानं देव जेवायचे ते नामदेव महाराज. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं भाग्य, आपल्या विदर्भ भूमीमध्ये ज्यांचं नाव आजही मोठ्या मोठ्या विद्यापीठामध्ये शिकवण्याचा प्रयत्न होऊन राहिला, ज्या संस्थांचं कार्यच इतकं मोठं आहे, समर्थ सद्गुरू गजानन महाराज अत्यंत जवळ आहे आपल्या. विदर्भ पंढरी शेगाव. आणि आज तर त्यांनी फक्त शेगावला महत्त्व निर्माण नाही केलं बरं, आज अमेरिकेमध्ये सुद्धा गजानन महाराजांचं मंदिर बनलेलं आहे. कारण की संतांचा महिमाच तितका आहे, संतांचं महत्त्वच तितकं आहे. आणि त्या संत महात्म्यांनी आपल्याकरता काय केलं हाच विषय मला आज मांडायचा आहे. आपल्याकरता काय केलं, आपल्या दृष्टीनं आपण त्यांचा उत्सव साजरा करतो, आपण त्यांना इतकं मोठेपण देतो, तर त्यांनी आपल्याकरता काय केलं. अरे आपल्याकरता जे आयुष्य झिजवतात त्या मायबापाला लोक सांभाळत नाही, पण संतांच्या चरणावर नतमस्तक होतात. होऊ नये असं करू नये बरं, आईबापालाही सांभाळावं. मी फक्त एक सहज वाक्य बोलून जाऊन राहिलो. तुम्ही साधू संताच्या कितीही पाया पडा, देवाच्या कितीही पाया पडा आणि मायबापाला त्रास द्या, साधू संत देव तुम्हाला आशीर्वाद देत नाही. आम्हाला बरेच वेळेस हे प्रसंग येतात. कुठं कुठं जावं लागते, मग लोक म्हणतात महाराज या या. कशा करता
या ना चहा घ्या ना. मी चहा घेत नाही, कॉफी घ्या, दूध घ्या, मी काहीच घेत नाही, पण तरी या. गेल्यानंतर म्हणतात महाराज हे सगळं आपण केलं, सगळं आपण केलं, आता आम्हाला ऐकूनच घ्यावं लागते, काय करावं, करायचं काय, आता ऐकावंच लागतं ना. चांगली गोष्ट आहे भाऊ, चांगली गोष्ट आहे. बापाचं काही नाही बरं याच्यात, बापाचं काही नाही बरं याच्यात. मी एकाला म्हटलंच, म्हणलं मग तुम्ही कोणाची होय? अरे ज्या मायबापाने आपल्याला जन्म दिला त्यांचं आमच्यासाठी काहीच योगदान नाही हे सांगण्यामध्ये जर आम्हाला पुरुषार्थ वाटत असेल तर आपण काय लायकीचे आहोत, काय योग्यतेचे आहोत? माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत आणि ते कळून देणारे संत आहेत. संत कशा करता पाहिजे, कशा करतायत संत? बऱ्याच लोकांना सांसारिक इच्छा पूर्ण करण्याकरता संतांची अपेक्षा आहे, पण असं करू नका, असं होत नसते. साधू संत याच्याकरता नाही, साधू संत फक्त एकाच गोष्टी करता आहे, आपल्याला जे अज्ञान आहे त्या अज्ञानातून जाग करून ज्ञानाच्या प्रकाशामध्ये नेण्याकरता संत आहे. विठ्ठला विठ्ठला. हा महाराष्ट्र ज्ञानोबारायांचा आहे, हा महाराष्ट्र तुकोबारायांचा आहे, हा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा विचारांचा आहे. आणि म्हणून अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं कोणतंही संस्थान असेल वारकरी परंपरेशिवाय कोणतंच कार्य करत नाही. आज मला एक गोष्ट अभिमानानं सांगावी वाटते की वारकरी संप्रदायाच्या भजनाचा कीर्तनाचा जितका प्रचार गजानन महाराज संस्थाननं केला ना तितका प्रचार देहूनही केला नाही, आळंदीनही केला नाही, पंढरपूरनंही केला. आज प्रत्येक गावामध्ये टाळ दिसतात, प्रत्येक गावामध्ये विणा दिसतो, प्रत्येक गावामध्ये मृदंग दिसतो. हे कोण वाटलेलं आहे? समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या संस्थानाने. कारण की समर्थ सद्गुरू गजानन महाराज जेव्हा हयात होते ना तेव्हाही त्यांना लक्षात आलं होतं की आपल्याला परमार्थाची वाटचाल करण्याकरता वारकरी संप्रदायाच्या विचाराचा आधार घेतला पाहिजे. म्हणून ते स्वतःही पंढरपूरची वारी करत होते. आजही पंढरपुरामध्ये जर तुम्ही कधी गेले तर पंढरपुरामध्ये गेल्यानंतर समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या पालखीचा सोहळा बघा, त्याच्यासारखं वैभव दुसऱ्या कोणत्या सोहळ्यामध्ये अजूनही दिसत नाही. तितकी शिस्त. आज मोठे मोठे विद्यापीठ अपयशी ठरून राहिले पण शोधू शकत नाही की हे मॅनेजमेंट कसं चालून राहिलं. याच्यामध्ये ताकद संतांची आहे. काही वाक्य मी बोलून जाईल तर तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये ताकद संताची आहे. 750 वर्ष झाले ज्ञानेश्वरीचं महत्त्व कमी झालं नाही, ताकद ज्ञानोबारायांनी कमावलेल्या पुण्याची होती. 450 वर्ष झाले तुकोबारायांच्या अभंगाला पर्याय शोधता येत नाही, ताकद तुकोबारायांनी कमावलेल्या पुण्यामध्ये होती. आणि कित्येक वर्ष होऊन गेली आपण पाहून राहिलो समर्थ सद्गुरू गजानन महाराजांना, पण त्यांच्या प्रत्येक कार्याचा आलेख जो आहे ना तो चढता आहे, कारण की त्यांचं पुण्य आजही काम करून राहिलं. दादा आवाज नाही जमला राजा, तू बेस कमी कर त्याचा. विठ्ठला विठ्ठला हा नीट आहे का आता जमलं. त्यांनी केलेलं पुण्य जे होतं आणि परमार्थामध्ये खरी संपत्ती पुण्य आहे. तुम्हाला देव आवडण्याकरता खूप पैसे कमवले म्हणजे देव आवडेल सांगता येत नाही. तुमच्यापाशी खूप मोठी सत्ता असेल म्हणजे देव आवडेल असं सांगता येत नाही. तिथं काय लागते? तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसे आतुडे समागम घडे संताचा. अरे आपल्याला सामान्य संसारातल्या गोष्टी कळत नाहीत. मी बोलून जातो काही गोष्टी, मला सांगा त्याचं उत्तर तुम्ही. तर परमार्थातल्या गोष्टी कुठं कळेल आपल्याला?
साध्या संसारातल्या गोष्टी कळत नाही. मला सांगा, पावडर का लावतो आपण? कोणीच नाही लावत का तुमच्या गावात? मला तर दिलता डब्बा आणून आता यानं तोंड धुतल्यावर, मी लावला नाही बरं. पावडर का लावतो आपण सांगा ना? एक जण म्हणे गोरं होण्यासाठी. पावडर न कुठं गोरं होत असते का? येळी हळद. त्याचं गणित सांगतो तुम्हाला. पावडरचा हा जो प्रवाह आला ना, हा पाश्चात्य संस्कृतीमधून आलेला आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये का आला? ऐका, का आला? तिथे वातावरण थंड असते. तिथे वातावरण थंड असते आणि थंड वातावरणाकरता हे जे छिद्र आहेत ना, छिद्र हे बुजले नाही पाहिजे, त्याच्याकरता ते पावडर लावतात. आपल्याकडं थंड वातावरण आहे, आपल्याकडं गरम वातावरण आहे. तुम्ही जितकं लावसाल तितकं घामानं ते छिद्र बुजले जातात आणि बुजल्यानंतर तुमचा चेहरा चांगला राहत. किती जण लावते पावडर? किती टन लागत असेल? भारतात दिवसभरात किती टन पावडर लागत असेल? बरं, आपल्याकरता नाही. आपल्या भारतातल्या वातावरणाकरता पावडरची गरज नाही. पण आपण का लावलं? कोणीतरी सांगितलं की पावडर लावलं का बरं दिसते. अरे तेच काय पावडर लावल्यानं वाढत असते का राजू? अशानं तर मसाळी सुधी दिसली असती. बरं, जाऊ द्या, दुसरा विषय सांगतो तुम्हाला. नवरदेव घोड्यावर का बसतो? नवरदेव घोड्यावर बसतो ना. बरं, नवरदेव घोड्यावर बसतो आणि नवरदेवापाशी एक कट्यार असते. का असते? आमच्या बापानं ठेवली होती म्हणून आम्ही ठेवली. आमचा बापही घोड्यावर बसला होता, आम्ही बसलो. आहे कोणाला कारण माहीत? आहे का कोणाला कारण माहीत? साध्या साध्या गोष्टीच तर आपल्याला माहीत नाही. लोक परमार्थाच्या गोष्टी करतात. कोणाचंच लग्न नाही झालं का सगळे माझ्यासारखेच आहे का? मारुतीचे भाऊ, आपलं सगळं ऐकून घ्या. मला करायचं नाही, घेणं देणं नाही, तरी माझ्याकडून ऐकून घ्या. आता मला त्या गोष्टीत पडायचं नाही तरी माहिती काढली मी. जुन्या काळामध्ये काय होतं? दळणवळणाची साधनं नव्हती आणि जुन्या काळामध्ये दरोडेखोर खूप असायचे. मग दरोडेखोर असायचे तर दरोडेखोर त्यांना माहीत पडलं की लग्न होणार आहे. मग लग्नामध्ये मुलीच्या अंगावर सोनं चढवलं जायचं. मग ते दरोडेखोर काय करायचे? मुलीला उचलायचे. मग कोणीतरी सुरुवात केली की एक काम करू, बाकी काहीही चोरी गेलं तर चालते, मुलीचं आणि तिच्या दागिन्याचं रक्षण झालं पाहिजे. याच्याकरता मग नवरदेवाला घोड्यावर बसवलं की बाबा असा काही प्रसंग आला तर तू नवरीला घेऊन घोड्यावर बसून चालला जाजो, तू वाचून जाशील. आणि कोणी मधात आलं तर ते कट्यार काढून खूप असतो. आता ते ठेवली जाते कशासाठी? त्याचा आकार लहान लहान होत चालला. त्यानं माणूस नाही, लिंबूही नाही कापत. आता माणूस कुठं कापते? त्यानं लिंबूही नाही कापत. ते फक्त डेकोरेशन म्हणून राहिला आता. पण घोड्यावर का बसलं जात होतं? कट्यार का वागवली जात होती? आपल्याला माहीत. लोक म्हणते आम्हाला कुठं देव समजते, तुम्हाला घोडा असतं नाही समजला अजून. विठ्ठला विठ्ठला तुम्ही विनोदावर जाऊ नका बरं. मी विनोदाचार्य नाही, मी जोकर नाही, मी तुम्हाला हसवण्याकरता आलो नाही. कीर्तनाचं गणित एक ठरलेलं आहे. कीर्तनाच्या माध्यमातून काय दिलं गेलं पाहिजे? नाचू कीर्तनाचे रंगी,
महाराष्ट्रामध्ये दुर्दैव आहे. मी संतांच्या संबंधानं विचार मांडतो बरं. संतापाशी जावं, पण कशा करता जावं? ज्ञानेश्वरी फार गोड चिंतन मांडते. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आथे आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं याच्याकरता संतांना भजावं. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असताना हे नाही म्हणावं की वावरातला आवरेज वाढू दे. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना हे नाही मागावं की माझं लग्न होत नाही, लागू होऊ दे. या अपेक्षाच करू नये. हे प्रारब्धाचे फल आहे. याच्याकरता पुरुषार्थ लागतो. हे प्रारब्धाचं फल आहे. संताकडं मागत असताना एकच मागावं, ज्ञान द्या. आणि म्हणून वारकरी संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश वाटण्याचा प्रयत्न केला. ज्ञानदीप लावू. पण अक्षय दादा, मी आज एक प्रश्न विचारतो तुम्हाला, सगळ्यांना विचारतो. त्याचं नाव फक्त येते म्हणून घेतलं बरं, नाही तर बाकीच्याचं येत नाही म्हणून नाही घेतलं. तो बिचारा संपर्कात होता तारखेच्या निमित्तानं, म्हणून आता त्याचा परिचय झाला. महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या बाबतीत सर्वसाधारण लोक कोणाचं नाव पहिले घेतात? इंदोरीकरांचं. मी विरोध नाही करत बरं, माझा आणि त्यांचा फार चांगला परिचय आहे, फार चांगला परिचय त्यांचा आणि माझा. पण मी फक्त एक गोष्ट मला बोलायची आहे त्याच्या माध्यमातून. त्यांचा परिचय आहे, त्यांचं नाव लौकिक आहे. मी एकदा नागपूरला कीर्तनाला चाललो होतो. त्या टोलवाल्याला म्हटलं काय राजा, आम्ही एवढं चांगलं काम करतो धर्माचं, आम्हाला टोल सूट देत जाय ना. तो काय म्हणे, तुम्ही काय इंदोरीकर होय का म्हणे. जे टोलवाल्याला माहीत आहे इंदोरीकर प्रसिद्ध आहे. आता मला फक्त एकच म्हणायचं आहे, इंदोरीकर महाराज संप्रदायाचे आमचे आदरणीय आहेत, महत्त्वाचं काम करू राहिले प्रबोधनाचे. पण ते कशा करता प्रसिद्ध आहेत? कशा करता प्रसिद्ध आहेत? विनोदाकरता प्रसिद्ध आहे. आणि आता मला तुकाराम महाराजांचं एक प्रमाण सांगायचं आहे तुम्हाला. म्हणजे खरंच आपण आपल्याला तरी आपलं चांगलं व्हावं वाटते का? तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगू. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड लागे. विनोद करू नये असं मी म्हणत नाही, कीर्तनाचं अंग आहे विनोद करणं. मी 2-3 केले ना. तुम्हाला गुदगुद गुदगुदू हसूही आलं, पकवाज बी गुदगुद गुदगुद म्हणून राहिला. काही दिवसानं फक्त आम्ही जसं बोलतो तसं बोल जा नका. पकवाजाच्या माध्यमानं नाही तर लोक पकवाजच वाजवायला बोलवायचे. कीर्तनकार नाही आलाच चालते, पकवाजच बोलते. मी अजूनही सांगतो, आजच्या काळामध्ये काही कीर्तनकार प्रसिद्ध आहेत, पण ते कीर्तनकार कशाकरता प्रसिद्ध झाले? कोणी विनोदासाठी प्रसिद्ध झालं, कोणी गाण्यासाठी प्रसिद्ध झालं. फक्त एकच गाण्यांमुळं एखादा कीर्तनकार प्रसिद्ध होतो. हा प्रसिद्ध तुम्ही केला. कीर्तनकार प्रसिद्ध किंवा कीर्तनकार सिद्ध कशानं होत असतो? अभंग आणि ओव्याचा अर्थ त्याला सोप्या शब्दामध्ये समाजापर्यंत मांडता आला पाहिजे. हे कीर्तनाचं महत्त्व आहे. आम्हाला काही घेणं देणं नाही. वा वा वा, काय जमलं राजवाज, काय जमलं राजवाज. अभंग कोणता होता आम्हाला काय माहीत. मग जमलं काय? जमलं काय? गर्दी जमली. आज हिंदू धर्माची खरी शोकांतिका सांगतो तुम्हाला, क्वालिटीला महत्त्व दिलं जात नाही, क्वांटिटीला महत्त्व दिलं जातं. कोरे राहून राहिलो आम्ही. विठ्ठला विठ्ठला. कधी कळेल आम्हाला परमार्थ? कधी कळेल आम्हाला धर्म? कधी कळेल सांगा ना. आज तर पुणे विद्यापीठामध्ये आत्ता 15-20 दिवसापूर्वी सीता मातेच्या मुखामध्ये सिगरेट दाखवली. आज जर ही युवा पिढी कीर्तनात आली नाही, रामायणात आली नाही, भागवतात आली नाही, तर उद्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर यांनाही वाटेल की वा, सीता तर सिगरेट पित होती, मग आपणही पिलं पाहिजे.
हे अवमूल्यन आहे भारतीय संस्कृतीचं, भारतीय परंपरेचं, भारतीय संस्कृतीचा मोठेपणा, भारतीय संतांचं महत्त्व, भारतीय संतांचं व्यापकत्व आपल्या लक्षात यावं, आपल्या अंतःकरणामध्ये मुरावं, याच्याकरता कीर्तन ऐकायचे आहे. आमचे आदर्श कोण आहेत? आमचे आदर्श कोण आहेत? आम्ही आदर्श कोणाला म्हणतो? आम्ही आदर कोणाला देतो? जे नैतिक दृष्टीनं समाजाला भ्रष्ट करून राहिले त्याचे फोटो आमच्या तरुण आणि तरुणींच्या खिशामध्ये आहे. अरे आपल्याला कळलं तर पाहिजे कोणाला आदर्श करायचा. वा वा, त्यानं काय गिलास उचलला राजे हो, तो तुमचा आदर्श. वा वा, त्यानं अशी सिगरेट फेकून अशी तोंडात धरली, तो तुमचा आदर्श. 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्या ओव्या कळत नाही तर लोक आम्हाला म्हणतात महाराज कीर्तनात जास्त ज्ञानेश्वरी सांगू. मग काय सांगू? महाराज अभंग जास्त सांगू नका. मग काय सांगायचं? मी कळवळ्यानं बोलून राहिलो बरं. आज समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा उत्सव तुम्ही साजरा करून राहिले. उत्सव साजरा होत असताना आमच्या आयुष्याचंही काहीतरी चांगलं झालं पाहिजे. हे कधी कळेल? शिस्त बिघडत चालली, कळत नाही, शिस्त बिघडत चालली. जुना काळ होता, आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. पहिले 2G होतं, नंतर 3G आलं, नंतर 4G आलं, आता 5G आलं, उद्या 6G येईल, 7G येईल. पण तरी कुठं कुठं रेंज पकडत. आता मी घरात होतो तर आवाज येऊन नव्हता राहिला बरोबर. त्या आमच्या देवाला म्हणलं का रे इथं नेटवर्क नाही का? जुन्या काळामध्ये नेटवर्क लवकर पकडायचं, कारण की गुरुजी होता आणि त्याच्यामध्ये याच्या कानाखाली मारायची ताकद होती. त्यानं एक कानाखाली मारलं ना लगेच नेटवर्क पकडत होतं. आता अडचण अशी झाली की आम्हाला गुरुचं महत्त्व वाटत नाही, कारण की गुगल आहे ना आमच्यापाशी. गुगल माहिती देऊ शकते, ज्ञान गुरु देते. गुगल माहिती देऊ शकते, त्याच्यात जे भरलेली असेल ते माहिती देते. पण ज्ञान जे आहे ना, ज्ञान गुरु देतात. आणि तुम्हाला ज्ञानोबारायांचा अनुभव तुम्हाला सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचं चांगलं, माझ्या जीवनाचा उद्धार कशामुळे झाला? आता उद्धरलो गुरु कृपे, गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो तरलो. आता उद्धरलो गुरु कृपे, गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, गुरु कृपे, आता उद्धरलो. ज्ञानोबारायांचा अनुभव आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. आणि देव स्वतः जे काम करू शकला नाही ना, ते काम संतांनी येऊन केलं. कृष्ण परमात्मा अवतरित झाले आणि कृष्ण परमात्म्यानं अवतरित होऊन अर्जुनाच्या निमित्तानं गीता सांगितली, भगवद्गीता सांगितली. पण ती भगवद्गीता अजूनही सर्वसामान्यापर्यंत पोहोचली नाही. एक वाक्य बोलून जातो, पटलं तर बघा. आजही भगवद्गीतेचा मान आहे. कोर्टामध्ये आजही भगवद्गीताच ठेवली जाते, त्याच्यावर हात ठेवून. पण मला एक वाक्य बोलायचं आहे. कोर्टामध्ये भगवद्गीता ठेवल्यापेक्षा हार्टमध्ये जर भगवद्गीता ठेवली ना, कोर्टमध्ये जायचं कामच पडणार. आणि या देशाच्या हार्टमध्ये गीता आणि रामायण असलंच पाहिजे, असलंच पाहिजे. गीता आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सांगते. आणि आपले ग्रंथ किती व्यापक आहेत हे बघा. आपले ग्रंथ किती व्यापक आहेत हे बघा. कुराण तुम्हाला सांगत असेल की काय बना,
इस्लाम धर्म शिका, इस्लाम बना, मुस्लिम बना. बायबल सांगते ईसाई बना, बायबल सांगते ईसाई बना. पण तुम्ही एक गोष्ट बघा, कोणत्याच हिंदू धर्मग्रंथामध्ये असं लिहिलं नाही का हिंदू बना. हिंदू बना असं कोणत्याच धर्मग्रंथामध्ये लिहिलं नाही. तिथं एकच लिहिलेलं आहे, दिलेलं जे आयुष्य आहे ना, त्या आयुष्याच्या माध्यमातून स्वतःही आनंदाची चव चाखा आणि तुमच्या संबंधात जे येतात त्यांनाही आनंद चाखायला द्या. हे वैदिक तत्वज्ञान आहे, हे सनातन परंपरेचं तत्वज्ञान आहे आणि याच तत्वज्ञानाच्या नुसार संत महात्मे जीवन जगतात. मग संत महात्म्यांनी आपल्याकरता काय केलं? संत महात्म्यांनी आपल्याकरता काय केलं? जगद्गुरु तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारलं, महाराज तुमच्या दृष्टीनं संत महात्म्यांचं महत्व आहे? तुकाराम महाराज म्हणतात, हो, अरे माझ्यावर तर कितीतरी संतांची कृपा आहे. तुकाराम महाराजांचे शब्द आहे का, लाडकी लेकवी संताची हो, लाडकी लेकवी संताची, लाडकी लेकवी संताची हो, लाडकी लेकवी संताची, मधुवरी कृपा बहुताची, मधुवरी कृपा बहुताची, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांची लाडकी लेक आहे. माझ्यावर संत महात्म्यांची कृपा आहे, माझ्यावर संत महात्म्यांची कृपा आहे. आणि संत महात्मे कृपा करतात, निश्चित आहे. संत महात्मे किती कृपा करतात, किती कृपा करतात? तुम्ही आज अजूनही थोडासा अंदाज घेतला नाही. जगामध्ये संत हा एकमेव असा घटक आहे जे आपलं चांगलं होण्याकरता आपल्या पाया पडायला तयार आहे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखीन. कोणाला घेणं देणं आहे? कोणाला घेणं देणं आहे? महाराज याचं चांगलं नाही होऊन राहिलं, नका होऊ देऊ, आम्हाला काय घेणं नाही, आमचं पाकिट घेतलं संपलं आमचं काम, आम्हाला काय घेणं देणं आहे? हे फक्त कळवळा जे आहे ना संतांच्या अंतःकरणात आहे. बुडते हे जन न देखवे डोळे, न देखवे डोळा येतो कळवळा. संतांच्या अंतःकरणामध्ये कळवळा आहे. संतांकरता एक शब्द वापरला जातात, साधू. साधू. समर्थ सद्गुरू गजानन महाराज साधू आहेत. साधू तरी तुमच्या लक्षात यावा, नाही काही तर साधू दोनच शब्द आहेत, सा आणि धू. मला आज येता येता व्याख्या सुचली. पहिल्यांदा जन्म आहे बरं या व्याख्येचा, मला सवय पडली आता. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम फेसबुकला पाहत राहा, भरपूर व्याख्या आहेत. तुकाराम शब्दाची व्याख्या आहे, हनुमान शब्दाची व्याख्या आहे, भगवान शब्दाची व्याख्या आहे, अभंग शब्दाची व्याख्या आहे, ओवी शब्दाची व्याख्या आहे. आज मला येता येता साधू शब्दाची व्याख्या सुचली. सगळ्यात पहिला शब्द आहे सा. सा शब्दाचा अर्थ आहे जो जीवन जगत असताना तुम्हाला सावध करतो, त्याचं नाव आहे साधू. सावध करणारे कोणी सापडत नाही. आज आम्ही ज्या मित्रांच्या सोबतीत राहतो ते मित्र सावध करत नाहीत, उलट बोलवतात. दोस्त शब्दाची एक व्याख्या लक्षात घ्या. जो आपल्या दोषाचा अस्त करू शकतो त्याचं नाव दोस्त आहे. जो आपल्या
दोषांचा अस्त करतो त्याचं नाव दोस्त आहे. आज ही परिस्थिती आहे. दोष वाढवणारे भेटतात, कमी करणारे नाहीत मिळत. दोष वाढवणारे. आज का व्यसनाधीनता वाढून राहिली? आईच्या उदरातून कोणी व्यसन करणारा जन्माला येत नसतो. नीट आहे का? आईच्या पोटातून कोणी व्यसन करणारा जन्माला येत नसतो. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर जिजामातेच्या उदरातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ते जसे निर्दोष होते ना, तसा कोणताही बाळ जन्माला येतो तो निर्दोष असतो. तो निर्दोष असतो. तो बिघडतो कसा काय? आज फार वाईट परिस्थिती आहे. मी समोर बोलणार आहे, जागवितो या शब्दावर मांडत असताना फार विचित्र परिस्थिती आहे. दोषाला वाढवणारे दोस्त नसतात, दोषाचा अस्त करणारे दोस्त असायला पाहिजे. दोषाचा अस्त करणारे दोस्त असायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला छत्रपती शिवाजी महाराजांना बाजीप्रभू देशपांडे असतील अशी मित्रमंडळी भेटली ना, दोष वाढवले नाही, उलट दोष कमी केले, आपल्याला हिंदवी स्वराज्य पाहायला मिळाले. आज आम्हाला सावध करणारे मिळत नाहीत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग काय ऐकावे वाटतात आजही? त्याचं कारण आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज सावध झालेले होते. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आज सावध करणारे भेटत नाही. साधू कोण आहे? जो सावध करतो तो साधू आहे. दुसरा शब्द धू, ज्याच्या जीवनामध्ये धूर्तता नाही आहे, लबाडी नाही आहे, तो साधू आहे. धूर्तता नाही आहे. इथं तर लबाडीच आहे सगळी. आजच्या काळात दादा चुकीचं वाटू नका देऊ, पण ज्याला दुसऱ्याला फसवता येते ना त्याला हुशार म्हणतात. ज्याला दुसऱ्याला फसवता येते ना त्याला हुशार म्हटलं जाते. आणि हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. असं लोकांना वाटायचं की हे राजकीय क्षेत्रातच आहे. नाही, राजकीय क्षेत्रालाही धार्मिक क्षेत्रानं ओव्हरटेक केलं. आम्ही फसवण्यामध्ये हुशार आहोत. का फरक पडत नाही हो? ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, नामदेव महाराजांनी जी साधना केली कीर्तनाची, तीच चालू आहे ना. जुन्या काळापेक्षा कीर्तन वाढले. जुन्या काळामध्ये मोजकी कीर्तन व्हायची. आज तुम्हाला विशाल महाराज बडेचं कीर्तन ऐकायचं म्हटलं, यूट्यूबला नाव टाकलं तर लागलं तितके कीर्तन येतात. तुम्हाला कोणाचं कीर्तन ऐकायचं असेल, नामदेव महाराज शास्त्रीचं ऐकायचं, टाका, कीर्तन 1000 आहेत. गाथामूर्ती राऊत बाबांची ऐकायची आहे, टाका, कीर्तन 1000 आहेत. तुम्हाला मोरारी बापूंची कथा ऐकायची असेल, टाका, कथा 1000 आहे. तुम्हाला बागेश्वर धाम ऐकायचं असेल, नाव टाका, 1000 आहे. जुन्या काळामध्ये होतं इतकं? होतं का इतकं? पण तरीही त्या काळामध्ये इतरांना फसवलं जात नव्हतं. नेमकी चूक काय होऊन राहिली बघा. आज काळ समोर प्रगत होत चालला, तंत्रज्ञानाचा काळ आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे दुसऱ्याला फसवतात ना ते फसल्याशिवाय राहत नाहीत. फसणार म्हणजे फसणार. साधू संत का विचार करतात तो असा? माझी तुम्हाला एक विनंती आहे, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं, बाकी काही परमार्थ नाही करता आला तरी हरकत नाही, 2 गोष्टी करा. 2 गोष्टी. पुण्य कशाला म्हणायचं आणि पाप कशाला म्हणायचं? पुण्य म्हणजे परोपकार आणि पाप म्हणजे परपीडा. तुकाराम महाराजांचं अर्धचरण. परमार्थ संपला तुमच्याकरता, वेगळं काही करायची गरज नाही. पुण्य म्हणजे परोपकार. कोणतीही कृती आपली दुसऱ्याला त्रास देणारी नसली पाहिजे, परपीडा नाही. परपीडा नाही. आपलं किती विचित्र काम आहे, किती विचित्र काम आहे. दुसऱ्याला त्रासच देतो ना आम्ही. 8-9 अशीच पोरं रेल्वेत घुसले. पूर्ण बुगी खाली होती, एकच म्हातारा माणूस होता. आणि पोरं घुसल्यानंतर इच्छक होतेच.
ते म्हणे हे चेन कशाले असते रे? ते म्हणे हे ओढली तर गाडी थांबते. म्हणे मग आपण ओढू. ते म्हणे दंड आहे 500 रुपये. ते म्हणे काही हरकत नाही, वर्गणी जमा करून ओढू, भरू दंड, पण ओढू नसतो. हे बुद्धी आहे आजची. अरे पण तुम्हाला माहीत आहे ते ओढल्यानंतर दंड होते. काही हरकत नाही म्हणे, ओढू, जमा करू वर्गणी. 8-9 जणांना वर्गणी जमा केली, 1200 रुपये वर्गणी जमा झाली. आणि चेन ओढाची, आणि 1200 रुपये वर्गणी जमा झाली. 3 नोटा होत्या 200च्या, 2 नोटा होत्या 50च्या, आणि 5 नोटा होत्या 100च्या. एकाच्या खिशात ठेवल्या. ते म्हणे जर कोणी आला तर त्याला देऊन देऊ. आणि ओढली चेन. चेन ओढल्याबरोबर रेल्वे थांबली, टीटी आला. कोणी चेन किसने खिसी. आता तिथं तो म्हातारा माणूस होता. हे 8-9 पोरं काय म्हणतात, ओ म्हणे टीटी साहेब या बुडग्यानं ओढली चेन, या बुड्यानं ओढली. तो बुडा म्हणून राहिला होता बरं पहिले, बाबू म्हणे काही करसान तर माझ्यावर ना काही उद्या जा बरं. यानं म्हटल्याच्यानं ते म्हणे आता याच्यावरच टाकू आपण, नाहीतर हे बुडा काय कामाचा आहे, याला फसवू म्हणजे फसवू. आणि टीटी आला म्हणे बुड्ढे बाबा समझता नहीं क्या तेरे को? बोले चैन क्यों खींची? अरे बोले भैया मैंने नहीं खींची. अरे बोले आपने खींची? हो. आणि मग म्हातारा हुशार होता. म्हातारा म्हणे साहेब म्हणे मी चैन ओढली, पण मी कशा करता ओढली ते तर ऐका. म्हणे कशा करता? अरे म्हणे हा डब्बा पूर्ण रिकामा होता, मी झोपलेलो होतो. हे 8-9 पोरं आले आणि यांनी माझ्या पाचचे 1200 रुपये चोरले. ते म्हणे असं कसं काय? मी सांगतो ना म्हणे 3 नोटा 200च्या आहे, 2 नोटा 50च्या आहे, आणि 5 नोटा 100च्या आहे. हे दिसते ना म्हणे हे याच्या खिशात आहे, पहा. काढले त्यानं, खरंच निघाले. सगळ्याले पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. या म्हाताऱ्याला फसवण्याचा विचार केला. कोण फसलो? साधू संत का कोणाला फसवत नाहीत? त्यांना माहीत आहे आपण केलेलं कर्म आपल्याला भोगावं लागेल. जीवन जगत असताना आनंद वाटा, जीवन जगत असताना प्रेम वाटा, आणि जीवन जगत असताना परोपकार वाटा. हे सावधान करण्याकरता साधू आहेत. आणि धूर्तपणा, साधूच्या जीवनामध्ये धूर्तपणा नाही, सरळपणा आहे, सरळपणा आहे. आणि असे असणारे जे साधू आहेत ते कोणत्या पद्धतीनं कार्य करतात, सर्वसामान्य करतात. त्यांचं सगळ्यात मोठं कार्य कोणतं आहे? तुकोबारायांना विचारलं तुमच्या जीवनामध्ये संतांची कृपा आहे? हो म्हणे माझ्या जीवनामध्ये संतांची कृपा आहे. मग संतांनी तुमच्या जीवनामध्ये काय कृपा केली? तुकाराम महाराज म्हणतात मी सांगू शकत नाही, आणि सांगू शकत नाही असं म्हणत म्हणत सांगण्याचा प्रयत्न केला पहिल्या चरणामध्ये.
महात्म्यांनी आमच्यावर कृपा केली, पण ती कृपा कोणती केली सांगता येत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू काय सांगू, कसं सांगायचं, काय सांगायचं, शब्दामध्ये सांगता येतात. पण संतांनी काय दिलं मला एक गोष्ट सांगा. तुम्ही सगळी गजानन महाराजांची भक्त मंडळी एकत्रित होऊन गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करून राहिले 3 वर्षापासून. काय दिलं गजानन महाराजांनी तुम्हाला, काय दिलं? ताई त्याला आतमध्ये न्या, विक्षेप नका होऊ. शेंदूरजना घाटमध्ये शोभत नाही बरं कीर्तनात विक्षेप. आणि हे अधामधातून उठणारी जी आहे ना, ज्यांना काम असेल त्यांनी मागच बसा, असं समोरून उठून जाऊ नये कीर्तनातून. तुकाराम महाराजांचे शब्द म्हटले तर थोडंसं वाकडं वाटेल तुम्हाला, वेगळे शब्द आहेत तुकाराम महाराजांचे. मी पहिल्यांदा आलो म्हणून थोडं शांततेत आहो, नाही तर मी फार वाईट आहो बरं. तसा जवळच्या लोकांना माहीत आहे मला विक्षेप सहन नाही होत, म्हणून शांत चित्ताने ऐका. म्हणून तुम्ही असं कुठेही तारीख देत नाही. मला तरुण मुलांचा जिव्हाळा वाटला म्हणून आलो मी. पैशासाठी नाही आलो, प्रेमासाठी आलो. पैसे तर मी लेक्चरर होतो तेव्हाच मला 70-80 हजार रुपये पगार होता. आता 3.5-2.5 लाख रुपये राहिला असता. काय कीर्तन करत फिरलो असतो मी. शांत चित्ताने ऐका. जे साधू संतांच्या कृपेनं भेटलं ना ते वाटण्याचा प्रयत्न करून राहा. शांत ऐका, शांत. हेच तर आपण ऐकूच शकत नाही चांगलं, त्याच्यामुळे परमार्थच कळत नाही. आपल्याला काय पाहिजे, 1 लोटा जल आणि सब समस्या का हल, अशा नसते होत. विठ्ठला विठ्ठला माझ्या जागेवर आज दुसरा असता तर आला नसता, कारण की मला इतका कप झालेला आहे. जर ते काढला ना तर गिलासभर भरत. खरंच खूप कप झालेला आहे. तरीही मी हायगाई करून राहिलो का, नाही करून राहिलो, कारण की इतक्या दूर आलो, 200 किलोमीटर आलो. काहीतरी तुम्हाला संतांचं सांगून जायचं आहे. कधीतरी एखादं वाक्य, ते एखादं वाक्य आपल्या हृदयाला लागलं ना, आयुष्य बदलून जाते. एक वाक्य, जास्तची गरज नसते. त्या अंगुलीमालाला गौतम बुद्धाचं एकच वाक्य लागलं होतं. कोणतं? बोले बेटा तोडना आसान है, जोडना मुश्किल है. सुधारला. वाल्या कोळ्याला नारदाचं एकच वाक्य लागलं होतं. म्हणे अरे कुटुंबासाठी इतका पाप करून राहिला, कुटुंबाला विचार तर खरी या पापामध्ये ते भागीदार आहेत का. फक्त इतका शब्द विचारण्याकरता गेला, त्या वाक्यानं वाल्या कोळ्याचं आयुष्य बदललं. तुम्ही किती ऐकलं याला महत्त्व नाही, कसं ऐकलं याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून शांत चित्ताने ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू आता संताचे उपकार. सांगता येत नाही. संताचं वर्णन करणंच अवघड आहे. हे तर आता काहीतरी आपल्याला बोलायचं आहे म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो. मी ज्ञानोबाऱ्यांची ओवी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाऱ्यांना कोणीतरी विचारलं, तुमचे गुरु निवृत्तीनाथ महाराज, त्या निवृत्तीनाथ महाराजांनी तुम्हाला काय दिलं, काय दिलं सांगा ना, काय दिलं. काय म्हणतात माहीत आहे ज्ञानोबाराय? किंबहुना श्री निवृत्ती ठेविली असे जी स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची आ. निवृत्तीनाथ महाराजांनी मला जिथं नेऊन ठेवलं ते काय देऊ हाती वाचेची आ. शब्दामध्ये कुठं सांगता येते? असा शब्दच बनला नाही की जे शब्द संतांचं वर्णन करू शकतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता. येत नाही म्हणून नाही बरं, कोणाकोणाला येत नसते म्हणून ते म्हणतात काय बोलावं राजो याच्याबद्दल. आम्ही जुन्या काळामध्ये जेव्हा कॉलेजमध्ये असायचो ना, मग काहीतरी कार्यक्रम असायचा, मग ज्याच्या निमित्तानं कार्यक्रम आहे ना त्याच्याविषयी बोलण्याकरता कोणाला तरी आणलं जायचं. आता याला त्याचा परिचयच नाही, फक्त नाव माहीत. आणि मग त्यानं सुरू केलं भाषण.
अमके अमके टमके टमके यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण एकत्रित जमलेलो आहोत। इतका सुंदर कार्यक्रम सगळ्यांनी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमावरूनच लक्षात येते की यांचं फार मोठेपण आहे। यांचं मोठेपण काय सांगू, काय सांगू म्हणजे माहीतच नाही ना, माहीतच नाही ना, काय सांगू म्हणजे माहीतच नाही ना, माहीतच नसल्यावर काय सांगणार आहे। मी सांगू शकत नाही असं म्हणता येत नाही ना, कमीपणा वाटते। मग त्याच्यापेक्षा यायचं काय सांगावं आम्ही। अरे काजव्यानं कुठं सूर्याचं वर्णन करावं का, तेही सूर्य नसते हेही काजवा नसते। विठ्ठल विठ्ठल हे बोलाचे शब्द आहेत, पण तुकोबारायांनी बरेच ठिकाणी असे शब्द वापरलेले आहे। संतांचं वर्णन मला करणं शक्य काय वानू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवितासे, मस्तक चरणी ठेवितासे वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवितासे, मस्तक चरणी ठेवितासे हे काय वानू आता न पुरे वाणी काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवितासे तुकाराम महाराजांचे शब्द काय वानू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीतस। काय सांगाव, काय दिलं संतांनी, काय दिलं सांगाव, सांगा ना। मी साधी एक गोष्ट, आता आम्ही येत होतो ना दादा, म्हणजे संत महात्मे त्यांची तर फार मोठी गोष्ट, आम्ही तर सामान्य लोक आहोत, फक्त साधू संतांवर विश्वास ठेवणारे, त्यांचं अध्ययन करणारे लोक आहोत। पण मी आता रस्त्याने येत असताना लोणी आणि करजगावच्या तिथं एक गजानन महाराजांचं मंदिर आहे रस्त्यावर बनलेलं। तर आम्ही त्या लोणीकडून येत असताना एक गाडीवाला आमच्या मागं खूप वेगानं लागला, खूप वेगानं लागला आणि समोर आल्यानंतर त्यानं आम्हाला थांबवलं। मी म्हटलं काय झालं नेमकं, काही समजत नाही, कशा करता यानं थांबवलं। म्हटलं काहून दादा काय झालं। म्हणे महाराज 4 किलोमीटर झालं तुमच्या मागं येऊन राहिलो। म्हटलं कशा करता। म्हणे मागं फक्त नाव पाहिलं विशाल महाराज बडे, मागच्या वर्षी तुमच्या कीर्तनाची तारीख घ्यायची खूप इच्छा होते, योग काही जुळला नाही आणि आज अनायसे तुम्ही भेटले तर आमची एकच इच्छा होते, आमच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये थांबा, दर्शन घ्या, आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे। मला सांगा का केला हो त्यांनी, का केला। माझे फार अनुभव आहे आणि आत्मनिवेदन ही एक भक्ती आहे। मी एकदा यवतमाळला कीर्तनाला जात होतो, नवीन नवीन होतो, जुनी WS गाडी होती, काल्याचं कीर्तन होतं, गाडी पंक्चर झाली, अक्षयदादा पंक्चर झाली, नेली ढकलत ढकलत, नुकतंच दुकान उघडलेलं होतं, नुकतंच दुकान उघडलं, त्याला म्हटलं दादा मला काल्याच्या कीर्तनाला जायचं आहे, लवकर पंक्चर काढून द्या। त्यानं 20 मिनिटात पंक्चर काढून दिला। मी खिशातून 50ची नोट काढली, त्याला म्हटलं दादा पैसे घ्या। तो म्हणे महाराज पैसे देऊ नका। अरे म्हटलं का देऊ नका। म्हणे आम्ही कीर्तनाला येऊ शकत नाही, तुमची तशी सेवा करू शकत नाही, आमचं भाग्य आहे तुम्ही आमच्या दुकानात सकाळी आले, त्याची वर्ग बोयणी झाली नव्हती। अरे मी म्हटलं तुमचं दुकान आत्ताच उघडलं ना। म्हणे कधीही उघडू द्या, तुमच्याकडून पैसे घेत नाही। म्हटलं एक काम करा, 1 रुपया घ्या। 1 रुपया दिलं। मला सांगा काय परिचय होता त्याचा माझ्यासोबत, काय परिचय होता। मी आत्ता बीड जिल्ह्यात कीर्तनाला गेलो होतो, भगवानगडाच्या पायथ्याशी। विठ्ठला विठ्ठला आम्ही सगळे म्हणतो, तुम्ही राजो काहीच म्हणत नाही। गजर करायचा नाही तुम्हाला, नाही कोणाचाच आवाज येत नाही, इतके लोक आहे इकडं बघा, आमच्या माता भगिनी किती आहे,
इकडं किती फुल भरलं, इकडे फुल भरलं. हे म्हणून जागा शिटून बसले होते. यायला माहीत होतं पण नंतर जागा भेटत नाही. मला वाटलं ते मुद्दा म्हणून बसले का तिकडे. पण भजन काही कोणी करून नाही राहिलं. तुम्हाला असं वाटते का आम्ही उक्त घेतलं म्हणून? तुम्ही भजन कराल तच होईल बरं. आता तुम्ही मागून कोणीच म्हणायचं नाही तू वाजवू नको रे. हे आपले वाजवण्याच्या माईकच्या आवाजात नाही यायला वाटते आपलं दुकान चालून जाते. आम्ही काय ठेका घेतला का? सगळ्यांनी मग मागून जयघोष करायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ सद्गुरु गजानन महाराज की. आता कुठून आला आवाज? म्हणजे माझा आरोप बरोबर होता, तुम्ही म्हणतच नव्हते. पहिले कुठे येत होता एवढा आवाज? ते बिचारा ते माणूस उठून गेला म्हणून मला सुचलं. विठ्ठला विठ्ठला वाईटातून चांगलं कसं घ्यायचं हे आमच्यापासून शिकत जा. तो उठून गेला त्याच्यातही मी तुमच्याकडून फायदा करून घेतला. मी बीड जिल्ह्यात कीर्तनाला गेलतो आत्ता. भगवानगडाच्या पायथ्याशी कीर्तन. आणि ज्यांच्याकडे कीर्तन होतं ते पाय वगैरे धुत होते. म्हणलं अरे बाबा जाऊ द्या ना, कशाला पाय, मला थोडंसं अवघड वाटते. म्हणलं राहू द्या ना, कशाला इतकं आहे. नाही म्हणे महाराज, त्यानं शब्द वापरले ना, ते शब्द फार वेगळे होते. जे आम्हाला किती मोठे पण मिळते. कोणामुळे मिळून राहिलं? कोणामुळे मिळून राहिलं? म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत ज्यांच्या ज्ञानेश्वरीतल्या फार कमी ओव्या आमच्या पाठ आहेत, पण तरीही आम्हाला मोठेपण मिळते. आणि ज्यांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला त्यांना त्या काळामध्ये भाकरीचे तुकडे खाऊ दिले नाही, इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही. ज्या तुकाराम महाराजांचे 3च अभंग आमचे पाठ आहेत तरी आम्ही कीर्तन केसरी आहोत. 3च अभंग पाठ. त्याही गावात तेच, त्याही गावात तेच, एकाच गीतावर प्रसिद्ध, एकच गाणं सगळीकडं तेच, तेवढ्या याच्यावर प्रसिद्ध. आणि त्या तुकाराम महाराजांना 4092 अभंग आमच्यासाठी करून ठेवले. पण त्या तुकाराम महाराजांना देहूमध्ये गाढवावर बसून मिरवणूक काढली, त्यांचे अभंग पाण्यात बुडवले. त्या तुलनेत आम्हाला किती मान भेटतो. मी त्यांना म्हटलं अरे म्हटलं जाऊ द्या, इतकं कशाला करता. म्हणे आम्ही ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, भगवान बाबा पाहिले नाही. आमच्याकरता तुम्हीच ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, भगवान बाबा आहात. अजून किती मोठे पण द्यावं. आणि कसं सांगावं की आम्ही संतांनी आमच्याकरता काय केलं? कुठून सांगू सांगा ना. काय सांगू आता? हे नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? इतकी पूज्यता, इतकं मोठेपण, इतकी मोठी कीर्ती, इतकी मोठे वैभव जर संत आमच्या जीवनामध्ये देत असेल, आमच्या जीवनात जर इतकं असेल तर तुकोबारायांना किती दिलं? किती दिलं? तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. मला सांगता येत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, साधू संत भूतलावर जे आलेले आहे ना ते एकाच गोष्टी करता आलेले आहे, उपकार करण्यासाठी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी,
उपकारासाठी आले घर जावई कोणी. संत महात्मे उपकार करण्याकरता आलेले आहेत. काय उपकार केले हो त्यांनी? काय उपकार केले? आज या उपकार शब्दाचा अर्थ जरी कळला न तरीही आपलं जीवन संपन्न होईल. मी उपकार शब्दाचा एक अर्थ केला होता मागे. उ शब्दाचा अर्थ आहे जे असं जीवन जगले आणि त्यांच्या संपर्कात जे कोणी आले ना त्यांच्या जीवनामध्ये अशी अवस्था निर्माण केली त्यांना कोणत्याच गोष्टीची उणीव वाटत नाही. आज आपल्या जीवनामध्ये आहे ही परिस्थिती. काळ खूप संपन्न होत चालला पण लोकांना अजूनही संतुष्ट वाटत, उणीवच वाटते. नाही, आमच्यापाशी कमीच आहे. मी खूप लोक पाहिले इतकी पैसे अब्जावधील पैसे आहेत त्यांच्याकडं, करोडो रुपये आहेत, 7-7 पिढ्या 8-8 पिढ्या आरामात बसून खातील पण तरी म्हणतात भेटलं पाहिजे. आणि संतांचं जीवन. बरं, मला एकच गोष्ट सांगा, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांपाशी किती पैसे होते? किती सत्ता होती? लोक म्हणतात संत बनण्यामध्ये काय फायदा आहे? मी सरळ सोपी गोष्ट सांगतो. किती पैसे होते समर्थ सद्गुरू गजानन महाराजांपाशी? सत्ता होती, पैसे होते, मुलं बाळ होते, घर होतं? काहीच नव्हतं. आज त्यांचा इतका उत्सव का होतो? याचा अर्थ आहे त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला काहीतरी भेटलेलं आहे. आणि मला तर वाटते हेच भेटायला पाहिजे. काय ऊने आम्हासी झाले रामराज्य, काय ऊने आम्हासी, हेच रामराज्य आहे. आम्हाला काहीच कमी वाटत नाही. बस संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. आपल्याला कधी वाटेल असं? अरे कधीतरी आराम तर केला पाहिजे ना माणसाने. भेटावंच वाटून राहिलं. मला तर कधी कधी आमच्याही लोकांचं मोठं नवल वाटते. काही कीर्तनकार तर गाडीतच जेवतात. ते घरी जाते का नाही काय माहिती. त्यांना म्हणावं काय राजू थांबा ना जरासं आता. नाही, तारुण्य आहे तर वापरून घेतलं पाहिजे. मग कोण विचारते? अरे मग कोणी विचारत नाही पण शरीर तर टिकलं पाहिजे. आज मला कधी कधी नवल वाटते लोकांचं की पैसे कशा करता माणूस कमावतो? अन्न, वस्त्र, निवारा, 3 गोष्टी करता. पण मी असे लय म्हातारे पाहिले. मी 5-6 जण असे म्हातारे पाहिले. मी त्याला म्हटलं बाबा तुमच्यापाशी एवढे धोतर आहे आणि एवढे शर्टाचे कपडे आहे, घालत काऊन नाही तुम्ही? ते म्हणे समोरच्यासाठी ठेवतो ना. अरे मी म्हटलं पण समोरच्यासाठी तू तर राहायला पाहिजे. आता हाय तर घालून घे ना. तू कधी राहशील? मी खूप श्रीमंत लोक पाहिले, घरी गाड्या उभ्या आहे पण एसटीत मरतात. एसटीतच जातात, गाडीला हात लावत नाही. घेतली कायले? दाखवायसाठी मी श्रीमंत आहे म्हणून. आम्ही फकीर पुरलो. नाही पुरलं तरी चालते पण जायचं गाडीतच. नाही पुरे ना पण गेलो पाहिजे गाडीतच. का नाही? कधी वापरायचं सांगा ना. ज्याच्याकरता आयुष्य घालवून राहिलो त्या वस्तू तर आपण वापरत नाही. 4 गोष्टी करा, विशेष करून तरुणांना सांगतो. 4 गोष्टीची सेवा निरंतर करा. पहिलं, देहाची सेवा करा, शरीराची. शरीर तर टिकलं पाहिजे हो चांगलं. योगा करा, प्राणायाम करा, जिममध्ये जा. आजकालचे तरुण पाहन तुम्ही, तारुण्य सुकलेलं आहे. मी आमच्या गावातल्या पोरांसोबत माहूरला सायकलनं गेलो होतो. आणि तिकून परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण ते फेंगडे कुत्रे पाहिले ना तुम्ही? अरे मी म्हटलं तुम्ही राजा जिममध्ये जाता, चांगलं खाता, तरी तुम्ही असे काऊन झाले? बोले महाराज तुम्हाला काहीच नाही झालं का? मला काहीच नाही झालं.
का नाही झालं? म्हटलं मी चुकीचं खात नाही. तुम्ही खाता, तुम्ही चुकीचं काय खाता? व्यसन करता, मांस खाता, दारू पिता, काय तुम्ही चांगले राहा. अरे भोगालाही शरीरात ताकद पाहिजे ना. वाईट वाटू देऊ नका. सध्याची तरुण पिढी भोगण्याच्या लायकीची नाही, म्हणून नपुसंकतेचं प्रमाण जास्त वाढून राहिलं. पहिले नव्हतं, आता वाढून राहिलं. तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन पहा, याची संख्या जास्त आहे. अरे तुम्ही खातात चुकीच्या गोष्टी, तुमच्यामध्ये ताकद राहील कुठून? काही नाही, लोक मस्त. आणि आपला हिंदू समाज तो उदार आहे. मंदिरातही तंबाखू घोटते, उदार. त्याला वाटते बस देवानं आपल्याला सूट दिलेली आहे. वरतून काय म्हणते, देव काय पाहते का? वरतून म्हणते, म्हणजे देवावर बी यायचा भरोसा आहे का? ते आपल्याला पाहत नाही. म्हणजे यायला स्वतःविषयी किती कॉन्फिडन्स आहे की आपण पाहायच्या लायकीचेच नाही. देव कुठं लक्ष ठेवलं आपल्यावर? छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करा. आग्रा कुठं, रायगड कुठं, इतका प्रवास कशावर? गाडीवर नाही आहे, घोड्यावर. इतका लंबा प्रवास. आपण गाडीत बसलो तरी पाठच दुखून राहिली. कुठं हिंदवी स्वराज्य? तो आल्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे. घरी बस, हातपाय दाबून घे. ताकद नाही राहिली. शरीर, देह महत्वाचा आहे ना. हा देह काही सोपा आहे का? तुकाराम महाराजांची प्रार्थना आहे, नको जाऊ देव भंगा भंगा, नको जाऊ देव भंगा भंगा, नको जाऊ देव भंगा भंगा, नको जाऊ देव भंगा भंगा भंगा, नको जाऊ देव भंगा, नको जाऊ देव भंगा भंगा, नको जाऊ देव भंगा. रात्रे माझी पांडुरंगा, रात्रे माझी पांडुरंगा, नको जाऊ देव भंगा भंगा, नको जाऊ देव भंगा. रात्रे माझी पांडुरंगा, रात्रे माझी पांडुरंगा, नको जाऊ देव भंगा भंगा, नको जाऊ देव भंगा. नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी. शरीर संपत्ती आहे. माझी तरुण पिढीला हात जोडून विनंती आहे. बाकी कीर्तन तुमचं नाही लक्षात राहिलं तर हरकत नाही, पण एक हात जोडून विनंती आहे. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा उत्सव आपण साजरा करून राहिलो. चुकीची वस्तू, अभक्ष्य भक्षण आणि अपेय पान याला जीवनामध्ये जागा देऊ नका. कोणी तुमचा स्वीकार करणार नाही. सुकलेलं तारुण्य जे आहे ते तारुण्य, त्या तारुण्याचा सदुपयोग जर करायचा असेल, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. 4 गोष्टी. एक, देह सेवा करा. दुसरं एक, देश सेवा करा. असं समजायचं कारण नाही की आपली काहीच जबाबदारी नाही. देश सेवा करा. प्रत्येकाला. आपण एकमेव भारत देश असा आहे की जो आपल्या देशाला आई म्हणतो. आईची सेवा करायची आपल्याला. मला त्या एका संतांचं मत फार सुंदर वाटलं. रामभद्राचार्यजी, त्यांना प्रश्न विचारला एकानं की रामभद्राचार्यजी, जर एकीकडं तुम्हाला राम उभा केला आणि एकीकडं भारत माता उभी केली तर तुम्ही पहिला प्रणाम कोणाला कराल? एकीकडं रामाला उभं केलं आणि एकीकडं भारत मातेला उभं केलं, तुम्ही पहिला प्रणाम कोणाला कराल? रामभद्राचार्यजींनी सांगितलं, मी पहिला प्रणाम भारत मातेला करेन. कारण की त्या भारत मातेला रामानं सुद्धा आई म्हटलेलं आहे. जननी जन्मभूमीच्च स्वर्गादपि गरीयसी अपि स्वर्गमयी लंका नमे रोचन्ते लक्ष्मणा. ज्या भारत मातेला, ज्या जन्मभूमीला प्रभू श्रीराम सुद्धा आई म्हणतात, त्या देशामध्ये आपला जन्म आहे. मग त्या देशामध्ये आपलं कर्तव्य आहे.
म्हणजे स्वातंत्र्याची 75 वर्ष ओलांडून गेली तरी आपल्या लोकायला अजूनही हे सांगावं लागते का कुठं थुकान कुठं हागा. शब्द थोडे बिभत्स वाटतात पण तरी ऐकून घ्या. फार दुर्दैव आहे ना होय. आज मंगळावर यान पाठवलं ना. मग आज मंगळावर जर यान पाठवलं, इतकी आपली प्रगती झाली, तर देशाकरता आपण काय करतो. त्या दिवशी मी चर्चा करत होतो, ते नामदेव महाराज शास्त्रींनी सांगितलं, ते जपानला गेले होते. आता त्यांनी सांगितलं की जपानमध्ये असे हरणं जे आहेत ना, हरणं ते असे रस्त्यानं फिरतात आणि मग लोक त्यांना बिस्किट खाऊ घालतात. मी म्हणे बिस्किट खाऊ घातलं तर त्या किराण्याच्या ज्या दुकानापाशी बिस्किट भेटत होतं ना, त्या किराण्याच्या दुकानापाशी बिस्किट खाऊ घातलं तर त्यानं मी दिलेलं बिस्किट खाल्लं. पण त्या किराण्याच्या दुकानातले पाकिट तिथंच होते. त्या हरणानं पाकिटाला तोंड लावलं नाही. म्हणजे जपानमधल्या हरणाला समजते की फुकटाचं खाऊ, चोरून खाऊ. आणि आपल्या भारतात तर संडासाले कुलूप लावा लागते का बरोबर करत नाहीत म्हणून. मी अवास्तव बोलून राहिलो का. संडासाला कुलप लावावं लागतात आपल्या इथं. काय आपण प्रगती करणार आहोत. हा देश माझा आहे, ही माझी आई आहे, हिची काळजी करणं आपली जबाबदारी आहे. जास्त मी परमार्थ सांगत नाही, जास्त तुम्हाला साधा संसार सांगून राहावं. कोणतीही एसटी पहा, त्या एसटीमध्ये आपण जिथं बसतो त्याच्या पायापाशी काय आहे, काय करून ठेवलं आपण, थुकून ठेवलं. घरात असेच थुकतो का. काहीचा तर नियम नाही, ते तिथेही थुकल. काय आपलं जीवन आहे हो. कोणी आपल्यापाशी येऊन बसावं, कोणी आपल्याला चांगलं म्हणावं. अरे सामान्य माणूस जर तुम्ही थुकताना पाहिलं तर ते दुसऱ्या रस्त्यानं जाते. तुम्ही जर समोरून गेले आणि ते थुकताना पिचकाऱ्या मारताना पाहिलं तर ते म्हणते हेटले का गिदाडे आहे म्हणते. ते रस्ता सोडून चालला जाते. देवन संत कुठं स्वीकार करतील तुमचा, कुठं स्वीकार करतील तुमचा. माझी विनंती आहे, देश सेवा करा, देश स्वच्छ ठेवा. आपला देश आहे. अरे बाबा आमटेचा नातू आशिष आमटे, तो जेव्हा जपानमध्ये गेला ना, जपानमध्ये गेल्यानंतर त्यानं पाहिलं जपानमधला एक माणूस रेल्वेमध्ये प्रवास करत असताना ती रेल्वेची फाटलेली सीट शिवत होता. आशिष आमटेनं त्याला विचारलं, म्हणे का रे दादा ही सीट तू फाडली का. म्हणे मी नाही फाडली. मग म्हणे हे तू का शिवतो. म्हणे मी नेहमी प्रवास करत असताना सुई आणि धागा सोबत ठेवतो, कदाचित काही चुकीचं दिसलं तर ते आपल्याला पूर्ण करतात. म्हणे तू नाही फाटली तर तू का करतो. म्हणे उद्या दुसऱ्या देशातला जर कोणी आला आणि त्यानं फाटलेली सीट जर पाहिली तर आमच्या जपान देशाचं नाव खराब होईल म्हणून मी शिवतो. हे संस्कार आहे. देहाची सेवा करा, देशाची सेवा करा, देवाची सेवा करा. देव म्हणजे संत आणि देव दोघंही आले त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या तीनही सेवा करत असताना देह की सेवा करो, देश की सेवा करो, देव की सेवा करो, लेकिन तीनों भी सेवा करते वक्त दिल से सेवा करो. हृदयापासून करा. आपण हृदयापासून करत नाही. कीर्तन आपण हृदयापासून ऐकत नाही, म्हणून इतके ऐकल्यानंतरही फरक पडत नाही. इतके ऐकल्यानंतरही फरक पडत नाही. संत महात्म्यांनी हेच केलं. संत महात्म्यांनी जागृती देण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संत महात्म्यांचे काय उपकार आहे मला सांगता येत नाही, पण सांगून गेले, मज निरंतर जागविती. संत महात्म्यांनी पहिले स्वतःच्या मनालाही जागवलं आणि नंतर जनाला जागवलं. ऐसे जागवितो जना सवे मनासहित. ही जागृती. तुम्ही म्हणसाल आम्ही कुठं झोपलेले आहोत. आम्ही तर जागेच आहो ना. आम्ही कुठं झोपलेले आहोत.
आणि आम्ही तर जागेच आहो ना. आणि मग झोपलेल्याला जागं करणं हे जर उपकाराचं काम असेल तर मग तर मच्छरही उपकार करतात, डसतात आणि आम्हाला जागं करतात. मग उद्यापासून काय अभंग म्हणू का, काय सांगू आता मच्छराचे उपकार मज निरंतर जागविती. ही झोप कोणती आहे आणि जागृती कोणती आहे? झोप आहे अज्ञानाची आणि जागृती आहे ज्ञानाची. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संतांचे शब्द बघा किती गोड आहे. संतांचे शब्द किती गोड आहे. उठा जागे वारे आता रोज काकड्यामध्ये ऐकतो आपण, उठा जागे वारे आता. झोपेतून नाही उठून राहिले, झोपेतून नाही उठून राहिले. अज्ञानाच्या जागृती, अज्ञानाची जी निद्रा आहे. ज्ञानोबारायांचे शब्द खूप गोड आहेत. अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा. अविद्येची निद्रा आहे. आज आमच्या जीवनामध्ये ज्ञान किती आहे, आम्ही अज्ञानामध्ये झोपत आहे. मी तुम्हाला सांगून गेलो, साध्या गोष्टी आपल्याला माहीत नाही. पावडर लावावं की नाही लावावं, घोड्यावर का बसतात नवरदेव, या साध्या गोष्टी जर आपल्याला माहीत नाही तर मग हे चिदविलास, माया, ब्रह्म हे कुठं माहिती आहे आपल्याला. आपण स्वतःचा, आपण मोठे आहोत बरं, पण आपल्याला ते मोठे पण कळत नाही. बऱ्याच लोकांना आम्ही म्हणतो अरे हे करत जाणं, आमच्याच्यानं कुठं होते महाराज. तुझ्याच्यानं काय होते काय? चांगलं काम चालू असेल तर बंद पाडणं. हे असे म्हणणाऱ्यानं बरेच सप्ते बंद पाडले, असं म्हणणाऱ्यानं बरेच सप्ते बंद पाडले. माझी एक विनंती आहे, मी नेहमी म्हणत असतो. मी एकदा हनुमान चालिसेवर कथा केली. मी त्याच्यामध्ये एक वाक्य म्हटलं होतं, म्हटलं नाही काही तर 11 वेळा हनुमान चालिसा करा. एकानं मला प्रश्न विचारले, म्हणे 11 वेळाच कर लागन का? म्हटलं 7 वेळा कर. म्हणजे 7 वेळा जास्त नाही होईल का? म्हणजे 5 वेळा कर. ते म्हणजे 5ही बरंच होते ना, आम्हाला कुठे वेळ भेटते. मला 3 वेळा कर. 3ही मग कवा जर नाही झालं तर मला 1 वेळा कर. 1 वेळा. ते म्हणे मग इतकंही नाही झालं तर मला मग एक काम कर, पहिली चौपाई म्हणून आखरी म्हण. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिस तिव लोक उजागर, जो ये पडे हनुमान चालीसा होय सिद्धीसा की गौरीसा, तुलसीदास सदा हरिचेला कीजे नाद हृदय वगैरा. बस एवढं कर. ते म्हणे मग तेवढं नाही झालं तर म्हणलं काहीच नको करू. मग म्हणे मी काय करू? मी म्हणलं जे करत असेल ना त्याला करू देजो, त्याचं बंद नको पाडजो. जे करत असेल त्याला करू देजो, त्याचं नको बंद पाडजो. का मी तर नाही करत, मला काहीच नाही होत. असे बरेच लोक आहेत. काय फायदा आहे कीर्तन ऐकून, काय फायदा आहे सप्ताह करून, काय फायदा आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन करून. अरे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. त्यांनी आपल्याकरता इतकं मोठं कर्तृत्व करून ठेवलेलं आहे, आपल्यावर उपकार करून ठेवलेले आहे. त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांचे सोहळे आहेत. दुसऱ्या त्यांच्याकरता नाही, आपल्याकरता आहे. आज गजानन महाराजांचा प्रगट दिन तुम्ही साजरा करून राहिलो, 500-700 लोक तुम्ही बसलेले आहात. उद्या तुम्ही अन्नदान कराल, महाराज खातील का प्रसाद? कीर्तन कोण ऐकून राहिलं? कोण ऐकून राहिलं? अरे त्यांना कीर्तन सांगायला तर स्वतः देव तयार होईल त्यांना कीर्तन सांगायला. त्यांच्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या जीवनामध्ये प्रकाश पडावा याच्याकरता प्रयत्न आहे ना, दुसरा कशा करताय? पण तरी काही लोक असतात, यांच्याकरता तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, नाही तर घातलिया वय नरका जाणे. चांगल्या कामामध्ये मदत करा, नाही करू शकत काहीच नका करू, पण चांगलं काम बंद पाडण्याचा प्रयत्न करू नका, होऊ द्या. झालं पाहिजे.
अरे उद्या समोरच्या पिढीपर्यंत संस्कार पोहोचवायचे आहे, कुठून द्यायचे? ही जागृती आहे, हे संतांचे उपकार आहे. आज त्यांनी जर अभंग केले नसते तर आम्ही काय गाणी म्हटले असते का? कुठून शब्द सांगू आम्ही, कुठपर्यंत पोहोचू? कोणी सांगायची ही परंपरा? आज लहान लहान मुलं आहेत, त्या लहान लहान मुलांवर संस्कार करायची गरज आहे. कोणी करायचे? हे मंडप, हे उत्सव, हे सप्ताह, हे मंदिर, हे त्याच्याच करताय. काही काही लोकांना सवय असते ना, असे लोक खूप असतात. आता राम मंदिर झालं ना तर बऱ्याच जणांना याच्यावर हे केलं. राम मंदिर ह्या काही राजकारणाचा मुद्दा आहे का? आपली संस्कृती, आपली परंपरा आहे. एकानं ते चित्र दाखवलं होतं का बा एक जण रामाला हात पकडून मंदिरात नेऊन राहिला आणि एक जण दुसऱ्याला हात पकडून शाळेत नेऊन राहिला. तर मंदिर बांधणाऱ्यानं असं म्हटलं का शाळा बांधू नका म्हणून? त्याचा काय संबंध आहे? कार्यकारण संबंध काय याचा? एकानं म्हटलं म्हणे याच्यापेक्षा मोठी लायब्ररी बांधली असली तर मग तुला लायब्ररी बांधायला कोण थांबवलं? मंदिराचा आणि लायब्ररीचा काय संबंध आहे? मंदिर नाही बांधणं म्हणजे मग लायब्ररी बांधलं असं काही संबंध असते का? तुला अडवलं का? काही लोक अश्रद्ध करण्याकरता तयार झालेले आहेत. हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले, मी ऑन रेकॉर्ड बोलून राहिलो, हे धर्माच्या नावानं जे काही चालतात याच्यावर हे टीका करतात. मला एक गोष्ट सांगा, मास्क कापलं जाते, जीव नाही जात का तिथं? कोणत्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच्याकरता आंदोलन केलं? तिथं नाही चालला का जीव? तिथं नाही चालला जीव? तिथं कुठे गेली तुमची पुरोगामी? मला तळतळाला लावू नका बरं. एक तर घड्याळ ते नाही लवकर समोर जाते, टाईम होत आला माझा आणि म्हणून मला घड्याळ आवडत नाही. हे बरं नाही तर ज्यानं बोलावलं तू घड्याळवालाच आहे. पण आता टाईम बदललेला आहे. घड्याळ योग्य काळासोबत आहे, कारण की जे योग्य काळासोबत नव्हते त्याला तुतारी फुकाची टाईम आलेली आहे. विठ्ठल माझी एक विनंती आहे सगळ्यांना, हे तर मी सहज विनोदासाठी बोललो. देवाची सेवा करत असेल, कमळाच्या फुलानं करायची असेल तरी करा. देवाची सेवा करायची असेल, धनुष्यबाणानं करायचं काम पडलं तरी करा. देवाची सेवा, पण देवाची सेवा बरं, देवाची देशाची सेवा, देवाची देशाची सेवा करायची असेल कमळ समर्पित करा. देवाची देशाची सेवा करायची असेल धनुष्यबाण उचला. देवाची देशाची सेवा करायची असेल, ज्ञानाचा प्रकाश करायचा असेल तर मशालही पेटवा. घरं पेटवासाठी नका पेटू. ज्ञानाचा प्रकाश करायचा असेल मशालही पेटवा. आणि हे सगळ्या करण्याकरता हात पाहिजेच ना. हाताचा योग्य काम करा, नुसता हात दाखवू नका, त्याचा योग्य कामही करा. आणि कोणतं चांगलं काम झालं असेल तर तुतारीही फुका, सेवा करा. देव देश धर्माची सेवा करण्याकरता जर तुम्ही सगळं कराल, कोणत्याही क्षेत्रामध्ये राहिलं तर वाईट नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये मला स्तुती करायची नाही, काही नाही, पण तुम्ही बघा ज्यांनी देव देश धर्म याला प्राधान्य दिलं ना, त्यांच्या जीवनामध्ये किती मोठेपणा वाढून राहिला. आणि ज्यांना देश खाल्ला, कोण ओळखते त्याला? शिव्या देतात लोक. लेकाचा म्हणते देश खाऊन टाकला सगळा. कोण ओळखते तुम्हाला? पैसे कमावल्यानं माणूस मोठा होत नसतो दादा. पैसे कमावल्यानं नाही, पैशानं सत्तेनं माणूस मोठा झाला असताना आज साधूच्या पायावर लोक पडले नसते. कितीही साधू, कितीही मोठा असेल, सत्तावान धनवान, पण साधू दिसल्यानंतर नतमस्तक होतो. मोठं ज्ञान आहे, मोठं ज्ञान आहे. आमची मोठी अडचण होते कधी कधी, घरी लवकर जायचं असते, कीर्तन सुटलं का फोटो काढायची खूप गर्दी होते. काढा म्हणा, हरकत नाही. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान सोबत काढता,
ज्यानं संस्कृती भ्रष्ट केली, तर आम्ही तर प्रचार करून राहिलो, आमच्यासोबत काढलं तर काय वाईट आहे, हरकत नाही. पण मला एक गोष्ट सांगा, मोठ्या माणसासोबत फोटो काढून आपण मोठं होत नाही. ज्याच्यापाशी खूप श्रीमंत आहे त्याच्यासोबत फोटो काढल्यानं त्याच्यापासचं धन आपल्यापाशी येत नाही. ज्याच्यापाशी सत्ता आहे, मोदीजी सोबत फोटो काढल्यानं आपण मोठे होऊ का? आमच्या गावात एक जण आहे, त्याला मी 2 वर्षापासून म्हणून राहिलो का फिरायला येत जाय, फिरायला येत जाय, येतच नाही, झोपच होत नाही म्हणे राजीव मावाले. अरे मी त्याला त्या दिवशी म्हटलं, दादा, म्हटलं तो माणूस त्याच्या पक्षाच्या कार्यालयातून रात्री 3:20 गेला आणि सकाळी 8 वाजता झारखंडला जाण्यासाठी तयार झाला. ते 73 वर्षाचा माणूस एवढं कष्ट करते आणि तुले फक्त साधं दुकानच चालवणं आहे ना, आणि तोही झोप होत नाही. कष्ट केल्याशिवाय इष्ट मिळत नसते. त्यांच्यासोबत फोटो काढल्यानं आपण मोठं होऊ का? नाही. एक वाक्य बोलून जातो, फोटो काढणं सोपं आहे, फोटो काढणं सोपं आहे, इमेज बनवणं कठीण आहे. फोटो काढण्याकरता 2 मिनिटं लागतात, इमेज बनवण्याकरता आयुष्यही कमी पडते. आणि ज्यानं इमेज बनवलेली आहे ना त्याच्यासोबत लोक फोटो काढतात, कोणाही सोबत नाहीत काढत. इमेज बनवावी लागते आणि ही इमेज संत महात्म्यांनी बनवली. कोणतंही क्षेत्र असो, अध्यात्माचं क्षेत्र असो, तर संत महात्म्यांना आदर्श माना. समाजाची सेवा करायची आहे तर चांगलं समाजकार्य करणाऱ्यांना आदर्श माना. कुटुंबाची सेवा करायची असेल, कुटुंबाची सेवा करत असताना प्रामाणिकपणानं सगळं कुटुंब जोडून ठेवतो आणि सगळ्या कुटुंबांना आनंद वाटतो, सामंजस्यानं सगळ्यांना सांभाळतो, त्याला आदर्श माना. आपलं जीवन सफल होईल. पण याच्याकरता जी जागृती लागते ना, ती जागृती संत महात्मे देतात. तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. मी बाकी अभंगाचं चिंतन करत नाही, फक्त याच चरणावर जास्त विस्तार केलेला आहे. हे संत महात्मे यांनी जे उपकार केले, तुकोबाराय म्हणतात, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय देऊ त्यांना? त्यांनी आम्हाला देव दिला आणि देवाच्या तुलनेत त्यांना काय द्यायचं? जीव दिला तरी कमी आहे. आणि हे संत महात्म्यांनी हे उपकार करत असताना कसं केला? सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविते. सहज बोलता बोलता उपदेश दिला आणि आम्हाला सायास करून शिकवलं. आणि हे संत महात्मे आणि आपला संबंध कसा आहे? तुका म्हणे वश्य धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. उदाहरण फार गोड दिलेलं आहे. वश्य म्हणजे वासरू नाही आणि धेनू म्हणजे गाय नाही. वश्य म्हणजे ते की ज्याचा जन्म झाल्यानंतर ज्याचं 10 दिवसाचा जो काल असते त्याला वश्य म्हणतात. आणि धेनू म्हणजे गाय नाही, जी प्रसूत झाल्यानंतर 10 दिवसापर्यंत जी असते ना तिला धेनू म्हणतात. आणि ती प्रसूत झालेली गाय आपल्या वासराला जसं सांभाळते तसं संत महात्मे आपल्यावर श्रद्धा असणाऱ्या भाविक भक्तांना सांभाळतात. असा फार गोड असा हा अर्थ सांगणारा अभंग आहे. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं जागृती आणि जागविती हे जागवत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे याचा विस्तारानं चिंतन केलेलं आहे. म्हणून बाकी अभंग सोडवला नाही, एकाच चरणाचा विस्तार जास्त केलेला आहे. बाकी फक्त तुम्हाला अर्थ सांगितला. आपण फार चांगल्या पद्धतीनं हा उत्सव साजरा करत आहात. विशेष करून सगळी तरुण मंडळी याच्यामध्ये एकत्रित आहे, हे फार शुभ शकुन आहे. आणि एकच विनंती आहे या निमित्ताने, हिंदीमध्ये एक शब्द आहे, हमसे ताल्लुक बनाए रखिए जनाब. संत महात्मे आपल्याला असं म्हणत असते, हमसे ताल्लुक बनाए रखिए जनाब, हम वो हकीम है जो शब्दों से इलाज करते.
आम्ही ते वैद्य आहोत जे शब्दाच्या माध्यमातून अज्ञानातून तुम्हाला ज्ञानाकडे नेण्याचा प्रयत्न करतो आणि तीच परंपरा चालवण्याचा हा प्रयास आहे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप मंगलकामना देतो. सगळी टाळकरी मंडळी यांनी कीर्तनाकरता साथ दिली. आज सगळ्यात मोठी अडचण हीच आहे, महाराज सापडून जाईल पण टाळकरी चहापेक्षा कॅटल्या गरम आहे. पण आपला योगायोग चांगला होता, ही सगळी मंडळी मिळाली. आमचा मृदंग वाजवायला आमचा शेंद्रीचा हा विद्यार्थी होता, आता आलेला आहे आळंदीवरून, त्यांना आपल्याला मृदंगाची साथ दिली. आमचे महाराज मंडळी यांनी कथेवर कीर्तनाकरता साथ दिली. आपण सगळ्यांनी शांतचित्ताने बसून श्रवण केलं. माता भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत, सगळ्यांना फार फार धन्यवाद देतो. माझी वेळ संपलेली आहे, मी 2 मिनटं थोडे जास्त घेतलेली आहे. चालेल ना? चालेल ना? पक्क टाईम आहे तुमच्याकडं? तुमच्याकडं आहे पण माझ्याकडं कुठं आहे? मला घरी जायचं आणि उद्या कथा चालू करायला जायचं, मला जायला 4 घंटे लागते अजून. पण तरीही खरंच खूप आनंद वाटला. आपण फार चांगल्या पद्धतीनं हा उत्साह, मी साधू म्हणून तुम्हाला दुसरं तर काही देऊ शकत नाही, मंगलकामना देतो, शुभकामना देतो, आशीर्वाद देतो. तुमच्या कुळामध्ये ही हरिभक्ती वाढावं, वंशे भवतु हरिभक्ती. अजूनही चांगले विचार जीवनामध्ये सांभाळा. माझा प्रचार म्हणून सांगत नाही, पण असंच तरुण पिढीपर्यंत चांगले विचार पोहोचावे याच्याकरता भरपूर कीर्तनं, सत्संग पुष्पवाटिका नावाचं यूट्यूब चॅनल आहे, भरपूर कीर्तन आहेत. किंवा विशाल महाराज बडे या नावानं फेसबुक किंवा इंस्टाग्रामला सर्च केलं तर या कथा कीर्तनातली जी छोटी छोटी सूत्र आहेत, आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि तो पाहत असताना त्याचा चुकीचा वापर न करता आपली संस्कृती, धर्म, परंपरा ही कळावी याच्याकरता आम्हीही काहीतरी प्रयत्न करतो. सोशल मीडियाचा सदुपयोग करावा ही तरुण बंधू भगिनींना विनंती आहे. आपल्या मायबापाची मान शर्मेनं खाली वाकणार नाही, एवढं जरी आपण जीवनामध्ये सांभाळलं तरीही तुमचा पुरुषार्थ सफल ठरेल. शेवट करताना बशीर भद्रे यांच्या शब्दामध्ये कीर्तनाचा शेवट करतो. सितारों को आँखों में महफूज रखना, सितारों को आँखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आँखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. और किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से मुलाकात होंगी. पुन्हा कुठेतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटण्याचा योग होईल. झालेली सेवा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी समर्पित. पण सगळ्यांनी एकदा हात वर करा. महाराजांचा प्रगट दिन आहे. चांगला दादा व्हिडिओही काढून राहिला, मलाही व्हिडिओ पाठवून द्या. तुमच्या गावाचं नाव लौकिक होईल जरासा की चांगलं भजन केलं म्हणून. तुमचे फक्त मोजके लोक पाहतील, आमचा जरासा आवाका मोठा आहे ना, सगळेकडले काढजो बाबा. बाल्कनीत बसले त्याचे घेजो. सगळ्यांनी भजन करायचं आहे, भजन केल्याशिवाय सुटका नाही आहे बरं. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोले. बोला बोला. Yeah.